तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता 8 वाजल्यात, आमचा 8चा कॉल टाइम होता आणि अंघोली वगैरे करून झाल्यात सगळ्या. योगे थांब आहोत घे. तब्येत काही बरी नाही, याच पाय दुखतात म्हणून येणार नाही आज शिवखोरीला जावाचा. 4 वेळा जाऊन आले आम्ही. 4 वेळा जाऊन ना फिरायला आले. चाल ना फिरायला. पाय काल चढून पका बिघडला. काल मालिश केली ना तुम्ही? काल मालिश करून पण याचं पाय दुखतात. मी पण करणार होतो मालिश, परत परत जाऊन दे. मालिशच्या चक्कर मध्ये उलटा झुलला काहीतरी हो आता. आजचा प्लॅन आहे आमचा शिवखोरी. शिवखोरीचा ना? शिवखोरी 4 किलोमीटर काहीतरी चालायचं. ऑलरेडी माझं पाय दुखताना चालली पण जीवनात चालणं बरं. आज फक्त थोडीशी ट्रेकिंग आहे. परत कधी येणं होईल न होईल काही माहिती नाही आपल्याला. जावं तर लागतंय. माता वैष्णोदेवी दर्शन झालंय. काल पटणे टॉप नत्तर टॉप मध्ये जाऊन फोटोशूट वगैरे झालंय. आज फक्त शिवखोरी दर्शन. संध्याकाळी रिटर्न येणार आणि उद्याचा दिवस फक्त एक अर्धा इकडे शॉपिंग वगैरे साठी आहे. गाडी वगैरे आम्ही बुक केली 2 दिवसासाठी. टेम्पो ट्रॅव्हल केलेली आहे 9,500 रुपये. 2 दिवसाची 9.5 17,000 टेम्पो ट्रॅव्हल आहे ती. बस बाकी काय नाही. आता कॉफी पितो आणि निघतो. तर मित्रांनो गाडी वगैरे आलेली आमची. सर्वजण रेडी झाल्यात. आता आम्ही चाललोय शिवखोरी. शिवखोरी शंकराचं मंदिर आहे पण शक्यता कमी आहे. घोड्याने भेटले तर मग दर्शन कमी आहे. कारण आमचे ऑलरेडी लागलेले आहेत. तरी भूषणला आम्ही तयार केलेलं आहे. हा भूषण उठत नव्हता पण इथं भूषण. अरे यार भूषण माझी जवळ पण शाल आता नाही. बॅगी नाही तुझी शाल ती घे. उलट ती महाकालचं आहे. तर परत खोला लागेल बॅग मला. ज्याच्या बॅगीन ती माझ्याकडे बॅग नाही आहे. चावी तर नाही ज्याच्याकडे. आपल्याकडे बरं आखू काही नाही. विसरलो ना रे. बॅगी मध्ये शाल होती माझ्या. आपली ब्लॅक वाली ती महाकालवाली शाल होती बॅगी मध्ये. पण आता जाऊ गाडी बिडी आली परत जावा खोला नुसतं टाइमपास होईल. भूषणनी घेतली ना हिच्यावरतीच काम करू. ठीक आहे तर आले ना. बस मग टाकेन ना मी. लंगत आले बनवले. करायला थांबलो. तसं नाश्ता करायला थांबलोय आता आपण. तसं तर सर्वांनी सकाळीच नाश्ता केलेला आहे. तरी पण ती ड्रायव्हरांची इच्छा असते कारण त्यांना कट असतो हे तर सर्वांना माहितीच आहे. तोच एक छोटासा स्टॉप नाश्त्यासाठी. बाकी स्पेशल काही नाही आहे. मिक्स का काहीतरी कांदा बटाटा मिक्स कुठल्या भाजी कांदा भाज्या. ये माणसाने एक फिरायला आणले का कटलाला आणले त्यात समजा नाही. एक फोन दे बोलू लावाला दे ना. शेटला फोन लावू दे ना. चेहरा फाटलाय तुझा म्हणून फोटो वाटला असं. तुझा बोलता फाटलाच नाही बोलू. लडका हे तुझा पाटला नाही म्हणजे क पाटला नाही. केसन हुआ चेक करता. असं हो ना असं. ए तो जॅकेट काढ. गोली लागल तो. तू जॅकेट का दिला? गोली लागल म्हणजे गोली लागल एवढं. जॅकेट काढ. कॅमेरा तू जॅकेट काढ. तर मित्रांनो आता पोहोचलोय शिवखोडच्या पार्किंग मध्ये. ही आपण बस केलेली ती फक्त आपल्याला या पार्किंग मध्ये सोडेल.
त्याच्यानंतर इकडनं आपली ये इको गाडी किंवा टमटम, त्याच्यामध्ये बसून पुढे जायचंय. आणि ते आल्यावर एक पार्किंगसाठी 60 रुपयाची पावती पण असते, ती पण फाडावी लागेल. आता उतरून चाललंय परत टमटममध्ये. इथं आपली पार्किंग आहे खाली. आणि इकडनं आपण आलो, आता इकडनं परत सरळ आपल्याला तिकडे जायचंय. गाड्या आल्यात, बसून घेऊया. पीछे 4 बैठेंगे, बीच में 8 बैठेंगे, आगे 2 बैठेंगे. चार भाई 4. इसकी शक्ल दे देना जा रहा है इसकी इसको वायरल कर दे. मेरे को वायरल आपको नाम भी बताओ. मेरा नाम सनी शर्मा भाई. तो पुटर रानी शर्मा, इसके लिए लड़की देखो सब. इसका शादी नहीं हुआ. पीछे हो गया 4 जना. बीच में कितने बैठेंगे? बीच में 4 भाई. बीच में 4 जने 8. कसा बसू शकतो. 2 4 14 इधर 16 बैठा ले. आगे 2. चाललोय शिवखोडीला. जी छोटीशी गुफा आहे, एवढी छोटी जागा आहे, त्याच्यामध्ये झाडातल्या झाडा माणूस पण आरामात पास होऊ शकतो. तर आम्ही आता चाललोय 4थ्यांदा की 5व्यांदा चाललोय. 6व्यांदा चाललोय. याच्या अगोदर पण खूप वेळा आलेलो आम्ही. खूपच चांगला अनुभव आहे. आताचे रस्ते आणि आपल्या हिंदू धर्मात शिवखोडीला एक चांगला मान आहे. तर जर तुम्हाला महाशिवरात्रीला इकडे यायला जमला नाही तर त्याच्या अगोदर किंवा नंतर या. खूपच चांगलं ठिकाण आहे. वो मांडीव पागल आहे. तो चला. दादा भी बाकी आहे अजून. लोट मत क्षेत्र आहे मागे 4, मध्ये 8 आणि पुढे 2. मागे 4 आहे बस, तुझं पुढे 2 वाले आहे. मला याच्याशिवाय जमत नाही. ए आपण दोघा भरल्यावर भाई. ये 2 जण क्या हुआ? किसने बैठना बीच में? मेरे को क्या पता. इधर एक जना मेरे साथ आगे आ जाओ. पुढे आम्हाला तिघारा बसवलंय. आगे मेंढरा भरले. कितनी देर लगेगी अभी यहाँ से आगे? भैया इधर से आपको 2 किलोमीटर हम छोड़ देंगे. 20 रुपये किराया है हमारा. इसके आगे आपको 3.5 पैदल जाना है. 3.5 किलोमीटर पैदल. तो चढ़ना ऊपर. आप वो तो चढ़ना घोड़ा कर सकते हो, आप पालकी कर सकते हो, वो तो आपकी मर्जी है. घोड़ा वाला कितना लेता है? 500 रुपये आना जाना फिक्स. श्राइन बोर्ड का रेट है. फिक्स है. हाँ श्राइन बोर्ड यहाँ भी चलता है. हाँ क्यों नहीं है, श्राइन बोर्ड तो है यहाँ. विपुल कम्फर्टेबल ना. वाट लागली. मित्रांनो 2 मिनिटानंतर रिक्षावाल्याने आम्हाला उतरवलं इकडे. आता इकडनं परत खाली चालत तिकडनं वरती चालत घोडे केले आम्ही, कारण वैष्णोदेवीला चालत ऑलरेडी पायांची वाट लागलेली होती. 500 रुपये जाऊन येऊन, म्हणजे जाणं आणि येणं रिटर्न अप डाऊन. आम्ही भूषण, मी आणि प्रतिष्ठानी तिघांनी पण घोडे गेल्यात. चालत आता हलवलो आपल्या आरामात. आपण लास्ट टाइम घोडा केलेला होता केदारनाथला पण उतरताना घोडा केलेला, कारण आपल्याला हौस होती उतरायची त्यामुळे. पण आता कसं जरा पाय जरा जड झाल्यात त्याच्यामुळे घोडा करावा लागला. इच्छा तर होती चालत जायची, पण उगाच अर्ध्या वाटेमध्ये जाऊन दम तोडायचा, त्याच्याशी आपला घोडा केलेला बरा. आता सध्या वाजल्यात 11:30. तर बघूया घोड्यांवरती जायला आपल्याला किती वेळ लागतो. आवाज येणार नाही, आवाज येत होता घोड्यावाले उतरल्या खाली. आता हे पण वरती जावं चालत थोडासा, तो जास्त नाही. वरती आपल्या गुफा आहे
आणि आपण इथे लॉकर रूम मध्ये आलो आपला सामान वगैरे ठेवायला. व्हिडिओ बघते इथपर्यंत दाखवू शकतो, त्याच्या पुढे अलाउड नाहीये. तर आधी सामान ठेवूया आपला. ती आहे शिवखोरी गुफा. हा, तपरी आतमध्ये कशी वाटली तुम्हाला गुफा? एकदम छान, एकदम छान. छोट्या छोट्या गॅपिन मधनं जावं लागतं, पण हा बघा, हा आमचा दादा पण घुसला, मी पण घुसलो, हे पण घुसले. काही असेल, किती पण झाडं असेल तरी पण घुसतो. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता गुफा. एकदम पातळ दगडातनं कोरलेली गुफा आहे. आणि शिवखोरी गुफेचं महत्व असं आहे की जेव्हा भस्मासूर नावाचा राक्षस उन्माद घालत होता, तेव्हा महादेवाने तिकडे भगवान विष्णूची तपश्चर्या केली होती. त्यांना आवाहन केलं होतं की त्यांनी यावे आणि मोहिनी रूप धारण करून भस्मासुराचा वध करावा. तेव्हा जी तप केला होता महादेवाने, तो या गुफेमध्ये केला होता असं म्हटलं जातं. निर्माण झाली होती. आतमध्ये एक स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे, स्वयंभू पिंडी आहे महादेवाची. त्याच्या मागे 33 कोटी देव आहेत, शंकर, पार्वती, गणेश, प्रत्येक देवांचे तिथे आहेत, म्हणजे निशाण, त्रिशूल आहे, ओम आहे, भरपूर आहे. आणि एक अमरनाथला जाणारी एक गुफा पण इकडे आहे, ती सध्या बंद केलेली आहे. त्याच्या मागची स्टोरी पण एकदम आहे खास, ती तुम्ही यूट्यूबवरती बघू शकता तुम्ही जर टाकलं तर. मुर्डेश्वरला जी गुफा आपण बघितली होती सेम तसेच दगड आहे तिकडे, म्हणजे लावा पिघलून वगैरे बनलेला आहे. ॲक्च्युली आतमध्ये फोन वगैरे अलाउड नाही आहे, पण जाऊन एकदम शांती वाटते. जेवढे पण शंकराचे मंदिर असतील तिकडे जर शांती असेल ना, तर मनाला भरपूर शांती मिळते. आणि अशा प्रकारे आमचं आता शिवखोरी गुफेचं दर्शन झालेलंच आहे. बाकी इकडे आता पोरांचे फोटोशूट चालू आहेत. ही आहे गुफा आपली वरती. मित्रांनो, आपल्याकडे तिलशाला तुम्ही जर गेले असतील तर तिकडे पण असाच एक माशांचा तलाव आहे, जिकडे भरपूर मोठे मोठे मासे आहेत, ज्यांना भरपूर जण खाना टाकायला येतात. इकडे पण असेच मासे आहेत पाण्यामध्ये, एकदम मोठे मोठे मासे आहेत. कुठला मासा आहे काय माहिती, पण जाम मोठे मोठे मासे आहेत. आता आम्ही डोंगरावरनं उतरलो खाली, मस्त चांगला प्रवास झाला, आमचा काही त्रास नाही झाला आम्हाला. आता इकडे खाली मॅगीची ऑर्डर दिली, ती खातो. आणि आमच्या अजून मंडळी चालतच येतात खाली, त्यांची येण्याची वाट बघतो आम्ही. दर्शन घेऊन खाली उतरलो, दादानी मस्त मॅगीची ऑर्डर देऊन ठेवलेली. तवरान भूषण पण आला. एक मॅगी रेडी आहे, एक मॅगी अजून बनवायला चांगले. त्या माशांना खावायला दिला, त्यावेळी काही खेच नव्हती, मग आता आम्हीच खातो. माशाला माज आले ते तिलशाचं मास गौर. जाम टाइम थांबले, आता गाडी येले परत बसताव निघताव. वाजले 5:45. शिवखोरी मधून दर्शन घेऊन निघालो. रस्त्यामध्ये काही असं इंटरेस्टिंग होत नव्हतं दाखवायला, पण वाटेमध्ये येता येत एक मंदिर लागलं आम्हाला. 9 देवी करून मंदिर आहे. मंदिर छान आहे, जशा गुफा शिवखोरीमध्ये होत्या सेम तशा गुफा इकडे पण आहे. ती लावामधनं निर्माण झालेली गुफा आहे. दर्शन वगैरे झालं, 5 मिनिटामध्ये दर्शन झालं. आणि गर्दी पण नाही, रश नाही, काय नाही, फक्त थोडे शिरा भेटल्या परत दम काढायचं काम झालं. शिवखोडी मधनं येताना फक्त हा एक स्टॉप होता, त्याच्यानंतर आता डायरेक्ट रूम वरती.